छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसनंतर आता ऑटो LPG गॅसचा सुद्धा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। आता मी शहरातील क्रांती चौकातील ऑटो LPG गॅसच्या पंपावर आहे आणि शहरातील सगळे पंप बंद असल्यामुळे एकाच पंपावर जे आहे ते सकाळपासून मोठी गर्दी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते ऑटो LPG गॅसचा तुटवडा आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतो। गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी ऑटो LPG गॅसचे प्रति लिटर दर 61 रुपये होते, मात्र आता हेच दर जे आहे ते गेल्या 2 दिवसापासून 96 रुपये झाले। अर्थात जे आहे ते गेल्या 10 ते 12 दिवसात 35 रुपये लिटर या दरांत जे आहे ते हे सगळे दर वाढल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील ही सगळी ऑटो LPG गॅसची रांग आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अख्ख्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक अंगाने फटका बसला आहे, मात्र हे कुठेतरी ऑटो LPG मुळे अशा पद्धतीनं ही रांग लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर शहरात जे आहे ते 35 ते 40 हजार ऑटो आहेत, मात्र ही सगळी ऑटो जे आहेत ते LPG गॅसवर चालतात, मात्र यांना गॅस मिळत नसल्यामुळे अशा पद्धतीनं रांगा सकाळपासून जे आहे ते ऑटो चालकांनी लावल्या आहेत। दुसरीकडे जे आहे ते प्रवाशांसुद्धा याचा ताण पाहायला मिळतो, मात्र गॅससाठी ही सगळी धडपड या ऑटो चालकांची आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वी जे आहे ते अख्ख्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे ऑटो इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता, फार्मा इंडस्ट्रीसुद्धा मोठा फटका बसला होता। अनेक हॉटेल रेस्टॉरंटचे गॅस संपल्यामुळे त्यांनी चुलीचा पर्याय निवडला होता, मात्र हे ऑटो जे आहेत ते आता गॅसशिवाय चालत नसल्यामुळं असं तासनतास ऑटो चालकांना जे आहे ते अशा पद्धतीनं रांगेत थांबावं लागतं। शहरातील अनेक भागात कालपासून रांगा पाहायला मिळत होत्या, मात्र ही दोन्ही बाजून लागलेली सर्वाधिक रांग आपल्याला म्हणावी लागेल। हे सगळं छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। अजूनही रांग जे आहे ते भरपूर लांब आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीने जे आहे ते ऑटो चालक एका रांगेत उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हा मुख्य रस्ता आहे, मात्र असं असलं तरीसुद्धा गॅस मिळवण्यासाठी या ऑटो चालकांनी अशा पद्धतीची रांग लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हे ऑटो जे आहेत ते आता पेट्रोलवर चालत नाहीत, यांना जे आहे ते गॅसशिवाय पर्याय नाही, त्यामुळे जे आहे ते आता गॅस कधी मिळतो याकडे जे आहे त्या सगळ्या ऑटो चालकांचं लक्ष लागलं आहे। शहरात जवळपास 13 पंप आहेत, मात्र हे सगळे पंप बंद असल्यामुळे जे आहे ते एका चालू असलेल्या पंपावर अशी दुहेरी रांग आपण या ऑटो चालकाची आपण या ठिकाणी पाहतोय। तब्बल 1 किलोमीटरपेक्षा अधिक लांब रांग ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अशा बाजूनं या मुख्य रस्त्यावर ह्या रांगा लागल्यामुळं थोडा ट्रॅफिकला सुद्धा अडथळा या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसतोय। आणि एकंदर बघितलं ही अशी लांब रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी शहरातील सगळे पंप बंद असल्यामुळं ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं अख्ख्या देशात युद्ध सुरू आहे, त्यामुळे जे आहे ती सगळी परिस्थिती ओढवली। दुसरीकडे गॅस कधी येईल हेही जी आहे ती कल्पना खुद्द पंप चालकाला सुद्धा नाही आणि ऑटो चालकाला सुद्धा नाही, त्यामुळे जे आहे ते नंबर आल्यानंतर गॅस संपेल का अशी शंकासुद्धा या सगळ्या ऑटो चालकांच्या मनात आहे। आणि अशी आपण बघतो ही लांब रांग शहरातील आपण या ठिकाणी पाहतोय। अगदी अजूनही ही रांग संपत नाही आहे। अशा पद्धतीचे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झाले। ऑटो LPG गॅसचा तुटवडा असल्यामुळं ऑटो चालकांवर ही वेळ आली आहे। खरं तर यांच्यावर जे आहे ते हा सगळा त्यांच्या संसाराचा गाडा चालतो, मात्र गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा तुटवडा असल्यामुळं अशा पद्धतीनं ऑटो चालकसुद्धा आर्थिक अडचणीत आले आहेत। दुसऱ्या बाजूला जे आहे ते त्यांचा व्यवसाय होत नाही, त्यामुळे जे आहे ते ऑटो LPG गॅसची उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी या सगळ्या ऑटो चालकाची आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीने बघतोय अगदी पेट्रोल पंपापासून एवढ्या लांब आल्या तरी ह्या रांगा संपायचं नाव घेत नाहीत। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून ऑटो LPG गॅसचा प्रश्न येतो अतिशय बिकट बनल्याचं चित्र एकंदरीत या सगळ्या दृश्यावरून आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता या ऑटो LPG गॅसवर तोडगा निघावा आणि ऑटो LPG गॅस जे आहे ते उपलब्ध करून द्यावा ही सगळी मागणी या ऑटो LPG गॅस चालकांची आपल्याला पाहायला मिळते। खरं तर यांच्या संघटनेने आणि प्रतिनिधींनी जिल्हा अधिकाऱ्यांनीसुद्धा भेट घेतली होती, मात्र असं असलं तरी ऑटो LPG गॅससाठी आता मोठ्या रांगा संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।